नमस्कार मित्रांनो. ज्योतिषशास्त्रानुसार व्यक्तीच्या जन्म नक्षत्रावरून देवगण, मनुष्यगण, राक्षसगण या 3 गणांमध्ये वर्गीकरण केलं आहे, जे व्यक्तीच्या स्वभावाचे आणि मानसिकतेचे सूचक आहेत. तर मग मित्रांनो, तुम्हाला तुमचे जन्म नक्षत्र आणि गण माहिती आहे का? आणि जर तुम्हाला तुमचा गण माहीत नसेल तर काळजी करू नका, ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ज्योतिषशास्त्रात 3 गण आहेत, ते म्हणजे देवगण, मनुष्यगण आणि शेवटचा राक्षसगण. सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे गण म्हणजे नक्की काय? ज्योतिषशास्त्रामध्ये व्यक्तीच्या स्वभावाचा अंदाज घेण्यासाठी त्याची मानसिकता कशी आहे, त्याचा विचार करण्याची प्रोसेस कशी आहे, पद्धत कशी आहे, या सगळ्याचा अंदाज जो आहे जन्मनक्षत्रावरनं घेतला जातो आणि जन्मनक्षत्रावरनंच गण ठरवले जातात. आता जन्मनक्षत्र हे देवगण, राक्षसगण आणि मनुष्यगण या गणांमध्ये विभागले गेले आहेत आणि त्यावरून आपला गण कोणता आहे हे ठरवले जाते. आता तुम्हाला पुढे लक्षात येईलच तुमचा गण कोणता आहे, कारण तुम्हाला तुमचं जन्म नक्षत्र माहीत असेल तर आपण बघणार आहोत कोणत्या गणात कोणतं नक्षत्र आहे ते. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे देवगण, मनुष्यगण किंवा राक्षसगण या गणांचे स्वभाव कसे असतात किंवा या लोकांना यांच्या आयुष्यात अनुभव कसे येतात बरं. सगळ्यात पहिल्यांदा बोलूया देवगणाविषयी. देवगणाचे लोक अगदी नावाप्रमाणे देवाप्रमाणे असतात. शांत, सौम्य, सुसंस्कृत असतात. देवगणाच्या लोकांचा स्वभाव प्रामाणिक असतो, धार्मिक असतात. हे लोक श्रद्धाळू असतात. त्यांची विचार करण्याची पद्धत जी असते ती सुटसुटीत असते. हे कधीही दुसऱ्याचं वाईट करत नाहीत. हे लोक सज्जन असतात, परोपकारी असतात आणि दिव्य गुणांनी युक्त असे हे लोक असतात. हे लोक संयमी असतात, तसेच समजूतदारही असतात. यांच्या स्वभावात स्थैर्य असतं, शांतता असते. पण यांच्या स्वभावातला दुर्गुण म्हणजे हे लोक पटकन दुसऱ्यावर किंवा कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवतात. कधीकधी हे फार भोळेपणाने वागतात. स्वतःसाठी ठाम भूमिका घेत नाहीयेत असंही कधीकधी आपल्याला वाटतं. आता आपण बघूया देवगणामध्ये कोणकोणती नक्षत्र येतात बरं. ज्या लोकांचं जन्म नक्षत्र अश्विनी, मृगशीर्ष, पुनर्वसू, पुष्प, हस्त, स्वाती, अनुराधा, श्रवण, रेवती यापैकी कोणतंही एक असेल तर तुमचा आहे देवगण. आता कळालं असेल तुमचा देवगण कसा ओळखायचा ते. आता वळूया पुढच्या गणाकडे म्हणजे मनुष्यगण. आता मनुष्यगण कोणाकोणाचा आहे तर मनुष्यगणाची लोक कोणकोणत्या नक्षत्रावर जन्मतात हे बघू. भरणी, रोहिणी, आद्रा, पूर्वा फाल्गुनी, उत्तर फाल्गुनी, पूर्वाषाढा, उत्तराषाढा या नक्षत्रांवर जन्मलेली लोक मनुष्यगणात मोडतात, म्हणजे त्यांचा मनुष्यगण असतो. आता मनुष्यगणांचा स्वभाव कसा आहे बरं, चला बघूया. आता मनुष्यगणाची लोक व्यवहारी असतात, त्याचबरोबर कुटुंब केंद्रीय असतात, स्वतःची जबाबदारी सांभाळून कष्टाला महत्त्व देणारी असतात. हे लोक महत्त्वाकांक्षी असतात, भौतिक गोष्टींमध्ये रस घेणारे आणि आयुष्यात यश, योग्य दर्जा, मान, सन्मान मिळवण्यासाठी प्रयत्नशील असतात. आता मनुष्यगणात कधीकधी अगदी देवभोळी माणसंही बघायला मिळतात बरं. तर दुसरीकडे कधीकधी देव न मानणारेही लोक असतात, जे कर्माला प्राधान्य देतात. म्हणजे दोन्ही प्रकारचे लोक आपल्याला मनुष्यगणात पाहायला मिळतात. हे लोक परिस्थितीनुसार वागणारे असतात. हे लोक दुसऱ्यांना मदतही करतात आणि कधीकधी स्वार्थीही बनतात. मनुष्यगणाच्या लोकांचा स्वभाव असा असतो की बाहेरच्या गोष्टीचा त्यांच्यावर लवकर परिणाम होतो, जसं की समोरच्याच्या बोलण्याचा पटकन प्रभाव होणे, समोरच्याच्या कृतीने दुखावले जाणे किंवा वातावरणात त्यांच्या अवतीभोवती जे काही आहे त्या वातावरणाचा त्यांच्यावर पटकन परिणाम होतो. या सगळ्या गोष्टी मनुष्यगणाच्या बाबतीत लवकर होतात. म्हणून असेही म्हटलं जातं की बाहेरच्या नकारात्मक आणि सकारात्मक ऊर्जेचा यांच्यावर पटकन प्रभाव दिसून येतो. यालाच मग पूर्वीचे लोक काय म्हणायचे की भूत बाधा झाली, बाहेरची बाधा झाली. म्हणून मनुष्यगणाच्या लोकांनी स्वतःचं व्यक्तिमत्व स्ट्रॉंग करण्याची गरज आहे, जेणेकरून बाहेरच्या वातावरणाचा त्यांच्यावर लवकर वाईट परिणाम पडणार नाही. आता वळूया राक्षसगणाकडे. आता राक्षसगण असणारे लोक राक्षस असतात असं जर तुमचा समज असेल तर तो डोक्यातून काढून टाका. असं काहीही नसतं. ते लोक राक्षस नसतात. राक्षसगणाचे लोक वाईटच असतात असं अजिबात नसतं. फक्त तुमच्या स्वभावावरून स्ट्रॉंग पॉईंट कोणते हे राक्षसगणावरून कळतं. या लोकांमध्ये प्रचंड आत्मविश्वास असतो.
हे लोक धाडसी असतात, बिनधास्त असतात, नेतृत्व गुणी यांच्याकडे असतं आणि स्वतःच्या अटींवर जगायला यांना खूप आवडतं. त्यामुळे आपल्याला राक्षसगणाचे लोक हट्टीही वाटतात किंवा इगोइस्टिक वाटतात. हे लोक थोडेसे हेकट, कुचके वाटतात. थोडासा अहंकार यांच्यात डेफिनेटली असतो. यांच्यामध्ये प्रबळ इच्छाशक्ती असते, स्वतंत्र विचाराचे असतात. दुसऱ्यांवर वर्चस्व गाजवणारे देखील राक्षसगणात लोक पाहायला मिळतात. यांचा स्वभाव कठोर वाटू शकतो. यांना पटकन राग येतो, स्वभावाने रागीट असतात. महत्त्वाच्या गोष्ट राक्षसगणाची म्हणजे नकारात्मकता या लोकांना पटकन जाणवते. म्हणजे काय, एखाद्या जागेत, एखाद्या वास्तूमध्ये किंवा एखाद्या गोष्टीमध्ये जर काही नकारात्मकता असेल तर ती त्यांना पटकन जाणवते. या लोकांकडे तो एक विशेष सेन्स असतो असं म्हणायला हरकत नाही. आता कोणत्या लोकांना राक्षसगणाचं म्हणायचं बरं? तर ज्या लोकांचा जन्म, आता मी जी पुढची नक्षत्र सांगणार आहे त्या नक्षत्रांपैकी कोणत्याही एका नक्षत्रात झाला असेल तर तुमचा गण राक्षसगण आहे असं समजा. तर कोणती आहेत ती नक्षत्र? जसं की कृतिका, आश्लेषा, मघा, चित्रा, विशाखा, ज्येष्ठा, मूळ ही नक्षत्र आहेत राक्षसगणाची. तर तुम्ही चेक करा बरं, तुमचं नक्षत्र आहे का राक्षसगणामध्ये. आता लग्न जमवताना जेव्हा नवरा नवरीच्या पत्रिका बघितल्या जातात त्यांच्यामध्ये या गणांचा विचार केला जातो. जे गुण जुळवले जातात त्यामध्ये गणसुद्धा जुळतात की नाही हे बघितलं जातं. त्यामध्ये देवगणाला देवगण अतिशय उत्तम मानलं जातं. त्यानंतर देवगण आणि मनुष्यगणाच्या जोड्या साधारण शुभ असतो. मनुष्य आणि मनुष्यगण ही शुभ असतो. मनुष्य आणि राक्षस मध्यम मानलं जातं, पण चालून जातं. पण देव आणि राक्षसगण यामध्ये तफावत थोडीशी पाहायला जाणवू शकते. आता अर्थात कुंडली मिलान व गुण मिलान हे फक्त गणांवर अवलंबून अजिबात नसतं. हा त्यातला एक छोटासा पार्ट आहे. पण तुमच्या स्वभावाचा अंदाज किंवा त्यांचे विचार काय आहेत, त्यांचं आचरण कोणत्या प्रकारचं आहे, या सगळ्या गोष्टी या गणावरून जाणून घेऊ शकतो आपण. मग मित्रांनो, तुमचा गण कोणता आहे आणि प्रत्येक गणाशी या व्हिडिओत वर्णन केलेल्या गोष्टी तुमच्याशी कनेक्ट होत आहेत का, हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.